Good morning, student. Welcome to the online classes for 12th Science. Just now we have completed the lesson from Maths 1 LPP, Linear Programming. Hope so you understood the lesson and you will do the practice of graphical method at home. Today we are going to start from Maths 1, lesson number 1, Logic, which is asked in the exam for 8 marks. What is the marking for logic? It is asked for 8 marks. This lesson is very easy and scoring because it is asked for 8 marks. So let us start the logic lesson. हा जो वर्ड आहे लॉजिक आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये नेहमी वापरतो. एखादी गोष्ट घडली की आपण एकमेकांशी चर्चा करताना म्हणतो, अरे तुझं लॉजिक काय म्हणतं? जे तुला काय वाटतं, तू कोणता तर्क लावू शकतो. लॉजिकला मराठीत काय म्हणतात? तर्क. यालाच म्हणतात तर्कशास्त्र. काय तर्क लावू शकतो? हा लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे. मॅथमॅटिक्स इज अ लॉजिकल सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स इज अ लॉजिकल सब्जेक्ट अँड ट्राईज टू बी एक्झॅक्ट. मॅथ्समध्ये आपल्याला कसं ॲक्युरेसी दिसतं. कुठलीही गोष्ट लगेच आपण म्हणत नाही की हे असं आहे, त्याच्यामागे काय कारण आहे, काय प्रूफ आहे, त्यासाठी आपण प्रूफचा विचार करतो. जे जॉमेट्रीमध्ये आपण प्रूफ देतो किंवा एखादं युनिव्हर्सल ट्रूथ सांगतो. एखादी प्रॉपर्टी म्हणतो की ही अशा प्रॉपर्टीमुळे हे असं होतं आहे किंवा त्याच्यासाठी एखादा आपण प्रॉपर रिझन देतो. जस्ट असं म्हणत नाही की हे असं आहे, त्यासाठी आपल्याला प्रॉपर रिझनिंग द्यावं लागतं. सो लॉजिक डील्स विथ रिझनिंग. लॉजिक कशाशी रिलेटेड आहे? रिझन. आता दिस वर्ड लॉजिक डिराईव्ह फ्रॉम ग्रीक वर्ड लोगस. हा वर्ड कुठून आला आहे? ग्रीक वर्ड लोगस आणि त्याचं मिनिंग काय? रिझन. दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यात तुम्हाला बरंच काही शिकायचं आहे. थोडंफार इंग्लिशचं पण इथे आलेलं आहे नॉलेज तुम्हाला. सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर. इन दिस चॅप्टर फर्स्ट वी हॅव टू रिकॉल इंग्लिश टाईप्स ऑफ सेंटेन्स. टाईप्स ऑफ सेंटेन्सचे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की इंग्लिशमध्ये किती टाईप आहेत सेंटेन्सचे. किती आहेत? येस, देर आर 4 types. How many types? 4. First is declarative. Declarative sentence. Second, imperative. Imperative sentence. Number 3, interrogative. And 4, exclamatory. These are the 4 sentences in English. आता याचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे. डिक्लरेटिव्ह म्हणजे काहीतरी आपण सांगतो आहे. इम्परेटिव्हमध्ये काय असतं? ऑर्डर, रिक्वेस्ट, प्लीज, कीप देअर, गो देअर, ऑर्डर देतो. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? क्वेश्चन करणे. आणि एक्सक्लेमेटरीमध्ये काहीतरी सरप्राईज होणे, धक्का बसणे, या प्रकारचे जे सेंटेन्स असतात त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी. तुम्हा सगळ्यांना या इंग्लिशच्या सेंटेन्सबद्दल माहिती आहे. सो फ्रॉम आउट ऑफ दिस 4 सेंटेन्स वी हॅव टू यूज इन लॉजिक डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. आपल्याला लॉजिकमध्ये कशाचा वापर करायचा आहे? डिक्लरेटिव्ह. इम्परेटिव्ह, इंटरॉगेटिव्ह किंवा एक्सक्लेमेटरी हे जे सेंटेन्स आहे, लॉजिकमध्ये आपण जो सेंटेन्स वापरतो त्याला डिक्लरेटिव्ह सेंटेन्स म्हणू. आणि लॉजिकमध्ये त्याच्यासाठी स्पेशल वर्ड आहे स्टेटमेंट. सेंटेन्सला काय म्हणायचं? स्टेटमेंट. आता प्रत्येक सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार का लॉजिकमध्ये? नाही. कोणत्या सेंटेन्सला? डिक्लरेटिव्ह सेंटेन्सला लॉजिकमध्ये काय म्हणतात? स्टेटमेंट. इम्परेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह किंवा एक्सक्लेमेटरी हे सेंटेन्सेस स्टेटमेंट नाही, कारण याच्यात आपण ऑर्डर, रिक्वेस्ट दाखवतो, याच्यात क्वेश्चनिंग करतो, याच्यात काहीतरी एकदम भीती
किंवा एखादं सरप्राईज झालेलं आहे, हाऊ ब्युटिफुल इट इज, अशा टाईपचे जे सेंटेन्स आहे ते येतं. या टाईपच्या सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणत नाही. तर स्टेटमेंट म्हणजे काय? स्टेटमेंट इज अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. तर आपली पहिली डेफिनेशन आहे या चॅप्टरची. फर्स्ट डेफिनेशन इज स्टेटमेंट. काय आहे पहिली डेफिनेशन? स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय होतं? डिक्लरेटिव्ह सेंटेन्स इज कॉल्ड अ स्टेटमेंट. लॉजिकमध्ये स्टेटमेंट म्हणतो. आता हा स्टेटमेंट कधी ट्रू राहील, कधी फॉल्स राहील, बरोबर आहे. आता मी म्हणणार की आय एम गोईंग टू नागपूर. मी नागपूरला चालली आहे. मी जाईल म्हणजे ट्रू राहील, आणि समजा माझं जाणंच नाही झालं तर तो फॉल्स होणार. मीन्स स्टेटमेंट हा कधी ट्रू असतो, कधी फॉल्स असतो. तर या ट्रू किंवा फॉल्स असणाऱ्याला म्हणतात ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. बघा, डेफिनेशन्स आहे, तुम्हाला समजून घ्यायची आहे थेरी. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? स्टेटमेंट कॅन बी ट्रू ऑर फॉल्स. इफ इट इज ट्रू देन इट इज डिनोटेड बाय टी. त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणतात टी. आणि जर फॉल्स असेल तर ती ट्रूथ व्हॅल्यू असते एफ. तर ट्रू किंवा फॉल्स असणाऱ्याला म्हणतात ट्रूथ व्हॅल्यू. समजलं आहे? व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट? स्टेटमेंट इज अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. Declarative sentence can be true or false, and this is called as truth value of the statement. It is denoted by T or F. Then समजा मी एकच स्टेटमेंट वापरत आहे. एक स्टेटमेंट वापरत आहे म्हणजे राम इज अ बॉय. काय डिक्लेअर केलं मी? राम इज अ बॉय. एकच स्टेटमेंट आहे, याला म्हणतात सिम्पल स्टेटमेंट. सिम्पल स्टेटमेंट काय म्हणतात त्याला? सिम्पल स्टेटमेंट. जर एकच वाक्य असेल तर त्याला म्हणतात सिम्पल. आता मी लिहित आहे राम इज अ बॉय अँड सीता इज अ गर्ल. किती सिम्पल स्टेटमेंट आलं इथे? राम इज अ बॉय आणि सीता इज अ गर्ल. दोघांना मी कशाने जोडलेलं आहे? अँडनी जोडलं. दोन वाक्यांना मी अँडनी जोडलं, तर याला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. काय म्हणतात त्याला? कंपाऊंड स्टेटमेंट. जेव्हा दोन स्टेटमेंट एका दुसऱ्या शब्दानी, कधी अँडनी, कधी ऑरनी, कधी इफ देननी, कधी बटनी, कधी नायदर नॉर, परहॅप्स, हे जे काही वेगवेगळे शब्द आपण इथे वापरू, त्या शब्दाचा वापर करून जेव्हा दोन स्टेटमेंटला आपण जोडू, कंबाईन करू, त्याला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. So just now we have studied what is meant by statement. Statement is a declarative sentence. It may be true or false. त्याला म्हणतात ट्रूथ व्हॅल्यू. एकच स्टेटमेंट असेल तर सिम्पल स्टेटमेंट, आणि दोन स्टेटमेंटला आपण जर जोडलं असेल तर त्याला काय म्हणतात? कंपाऊंड स्टेटमेंट. आता बघा, एक वाक्य मी इथे लिहिते आहे आणि तुम्ही मला सांगा तो स्टेटमेंट आहे का आणि ट्रू आहे की फॉल्स आहे. मॅथ्स इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट. याच्याबद्दल तुम्ही काय रिझनिंग कराल? मॅथ्स इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट. समजा मी एका स्टुडंटला विचारलं मॅथ्स इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट फॉर यू, तर तो कदाचित म्हणेल येस, म्हणजे तो काय होईल? ट्रू. दुसऱ्याला मी विचारेल तर तो म्हणू शकतो नो, म्हणजे फॉल्स. तिसऱ्याला विचारेल तर तो पुन्हा म्हणू शकतो येस, ट्रू. पुन्हा नेक्स्टला विचारेल तर तो म्हणू शकतो नो, म्हणजे फॉल्स. याच्यावरून आपल्याला काय दिसतं की एखाद्या स्टुडंटसाठी मॅथ्स इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट आणि एखाद्या दुसऱ्या स्टुडंटसाठी हा इझी सब्जेक्ट नाही. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू फिक्स आहे का? स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही फिक्स पाहिजे, एक तर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स. बट सपोज इट इज चेंजिंग अकॉर्डिंग टू द स्टुडंट टू स्टुडंट किंवा पर्सन टू पर्सन. जर ट्रूथ व्हॅल्यू चेंज होत असेल तर तो स्टेटमेंट नसतो. नॉट स्टेटमेंट. स्टेटमेंट आहे का? नाही.
जो स्टेटमेंट नाही आहे, ज्याची ट्रुथ व्हॅल्यू फिक्स नाही आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ओपन सेंटेन्स. काय म्हणतात त्याला? ओपन सेंटेन्स. कशाला ओपन सेंटेन्स म्हणतात? द सेंटेन्स हुज ट्रुथ व्हॅल्यू इज नॉट फिक्स, इट व्हॅरी फ्रॉम पर्सन टू पर्सन. प्रत्येक व्यक्तीनुसार जर त्याची ट्रुथ व्हॅल्यू बदलत असेल तर त्या सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणत नाही, त्याला काय म्हणतात? ओपन सेंटेन्स. आता जस्ट आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की राम इज अ बॉय अँड सीता इज अ गर्ल. राम इज अ बॉय अँड सीता इज अ गर्ल. तर तिथे मी कोणता शब्द वापरला? अँड. हा जो शब्द मी 2 स्टेटमेंटला जोडण्यासाठी वापरला त्याला स्पेशल वर्ड आहे या लॉजिकमध्ये, त्याला म्हणतात कनेक्टिव्स. काय म्हणतात? कनेक्टिव्स. आता आपल्याला 4-5 प्रकारचे कनेक्टिव्स शिकायचे. तर पहिलं कनेक्टिव्ज आहे आपला कंजंक्शन. काय आहे? कंजंक्शन. लक्षात घ्या. फर्स्ट इज conjunction. Second is disjunction. Third is negation. Fourth is implication. Or implication ही म्हणू शकतो किंवा कंडिशनल, त्याला म्हणतात implication or conditional. आणि पाचव्याला म्हणतात बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. ठीक है. सो फर्स्ट कनेक्टिव इज कंजंक्शन, सेकंड डिसजंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन और कंडिशनल. पाचवा आहे बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. आता याच्यासाठी स्पेशल वर्ड आहेत. कंजंक्शनसाठी आहे अँड. जर 2 स्टेटमेंट अँडनी जर जोडल्या जात असेल तर त्या कनेक्टिव्हला म्हणतात कंजंक्शन. जर 2 स्टेटमेंट ऑरनी जोडल्या जात असेल तर त्याला म्हणतात डिसजंक्शन. नॉट, निगेशन म्हणजे नॉट. इम्प्लिकेशन और कंडिशनलसाठी वापरतात इफ देन. कशाचा वापर होतो? इफ देन. आणि बाय कंडिशनलसाठी येतं इफ अँड ओनली इफ किंवा IFF इफ. सो कनेक्टिव्ह म्हणजे काय? कनेक्टिव्ह इज अ वर्ड. Connective is a word which is used to join 2 statements. Connective is a word which is used to join 2 statements is called as connectives. How many types of connectives? There are 5 types of connectives. First one, conjunction. The word used is and. You can use here but, although. That I will give you afterwards which type of words we will use. Second one, disjunction. For this we use or. Negation. For this we use not. Implication or conditional, we have to use there if then. Then fifth one, biconditional or double implication. For this the word used is if and only if. So these are the 5 connectives we have to use for joining the 2 statements. Now, what is the symbol for this? Now this conjunction, the word is and. For this we have to use this ulta V. Which is the symbol? Ulta V. बघा इथे मी लिहिते आहे. हा जो उल्टा V आहे हा म्हणजे कोणता कनेक्टिव्ह आहे? कंजंक्शन. डिसजंक्शनसाठी आपण वापरतो व्ही. निगेशनसाठी असा आडवा एस. इम्प्लिकेशनसाठी असा ॲरो.
इम्प्लाइज आपण म्हणतो ना दिस इम्प्लाइज सिंगल ॲरो किंवा आपण तिथे डबल ॲरोचा पण अशा पद्धतीने वापर करू शकतो 2 ठीक आहे अशा 2 लाईन आणि ॲरो तर याला म्हणतात इम्प्लिकेशन आणि इफ अँड ओन्ली इफला वापरतात दोन्ही साईडचा ॲरो कोणता दोन्ही साईडचा ॲरो बघा याच्यातून मी तुम्हाला कशाची डेफिनेशन सांगितली कनेक्टिव्स काय आहे कनेक्टिव्स Connectives are the word which is used to join two statements. First, conjunction, word use and this is the symbol. Disjunction, word use or, this is the symbol. Negation, not, this is the symbol. If then, एक arrow आणि if and only if किंवा if by conditionalला double arrow. आता याच्या आधी आपण बघितलं स्टेटमेंट तर स्टेटमेंटला आपण डिनोट करतो स्मॉल लेटर PQR हे सिम्बॉल कशासाठी वापरले जातात स्टेटमेंटसाठी आता जर 2 स्टेटमेंट आपण अँडनी जोडत असू जर 2 स्टेटमेंट अँडनी जोडत असेल तर त्याला सिम्बॉलिकली कसं लिहिणार आपण सांगा अँडनी जर जोडत असेल तर आपण लिहू P अँड Q आणि सिम्बॉल काय आहे त्याचं P कंजंक्शन Q 2 स्टेटमेंटचं कनेक्टिव्ह वापरून आपण काय लिहिणार P कंजंक्शन Q P और Q आता 2 स्टेटमेंट कशाने जोडलं ऑरने तर मी सिम्बॉलिकली लिहिल P डिसजंक्शन Q नॉट P म्हणजेच निगेशन P इफ P then Q तर याला कसं लिहिणार P implies Q P implication Q P if and only Q P if and only Q याला तुम्ही सिंगल ॲरो असं सिंगल लाईननी पण ॲरो काढू शकता आणि इथे तुम्ही डबल लाईन पण वापरू शकता तर हे झालं सिम्बॉलिकल नोटेशन बाय यूजिंग द कनेक्टिव्ह सांगा अँड याला आपण कोणतं कनेक्टिव्ह म्हणतो कंजंक्शन दिस इज डिसजंक्शन दिस इज निगेशन दिस इज implication or conditional and this is called double implication or biconditional. So these are the symbolic form. तुम्हाला 1 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो की एक वाक्य दिलेलं राहील त्याच्यात अँड ऑर नॉट इफ देन किंवा इफ अँड ओनली इफ कुठल्याही कनेक्टिव्सचा वापर राहील अँड द क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 1 मार्क इज कन्वर्ट द स्टेटमेंट इन टू इट्स सिम्बॉलिक फॉर्म ते सिम्बॉलिक फॉर्म लिहिण्यासाठी तुम्हाला 1 मार्क मिळेल कधी हे MCQमध्ये सुद्धा येऊ शकतं आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू टेबल या कनेक्टिव्सचं शिकायचं आहे सो फॉर दिस ट्रूथ व्हॅल्यू आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय कधी कधी एखादा स्टेटमेंट ट्रू असतो त्याला T डिनोट करतो आणि कधी फॉल्स असतो त्याला ॲ तर फर्स्ट इज कंजंक्शन स्टेटमेंट आपण लिहितो PQ आणि कंजंक्शनचं सिम्बॉल आहे उलटा V आता समजा पहिला स्टेटमेंट ट्रू आहे पुन्हा दुसरा ट्रू आहे नंतरचं फॉल्स आणि नंतरचं फॉल्स तर आपण घेतलं ट्रू फॉल्स इथे आपण चेंज करू ट्रू फॉल्स हा ऑर्डर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 2दा ट्रू 2दा फॉल्स एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स आता जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल तर अँडनी जोडून काय मिळेल ट्रूच मिळेल जर एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे तर त्याचा रिझल्ट काय राहणार आहे फॉल्स राहील इथे सुद्धा एक फॉल्स आहे एक ट्रू आहे त्याचासुद्धा रिझल्ट काय राहील फॉल्स दोन्ही फॉल्स म्हणजेच फॉल्स तर हा झाला ट्रूथ टेबल कशाचा कंजंक्शन म्हणजे अँड तर हा जर टेबल आपण ऑब्झर्व केला तर इथे आपल्याला दिसतं की फक्त एकचदा ट्रू आहे आणि बाकी 3दा काय फॉल्स तर ट्रू कधी आहे
when P and Q both are true, when P and Q both are true, then its conjunction is also true and other all false. तर हा टेबल जर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवू, जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल, P and Q are true, then P conjunction Q is true and for other it is false. Now second one, disjunction. disjunction. आता disjunctionचं टेबल बघा. P Q, P disjunction Q, हा disjunctionचा सिम्बॉल आहे. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ऑर्डर सेम आहे. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता इथे ऑर, डिसजंक्शन म्हणजे काय, ऑर. ट्रू ऑर ट्रू काय राहील, ट्रूच राहील. ट्रू ऑर फॉल्स, इथे सुद्धा ट्रू मिळतं. फॉल्स ऑर ट्रू इज ट्रू आणि फॉल्स फॉल्स काय राहणार आहे, फॉल्सच राहील. तर इथे बघायचं आपल्याला फॉल्स सिंगल वेळा मिळतं आणि 3 वेळा ट्रू. तर फॉल्स कधी मिळतं, जर डिसजंक्शनमध्ये P and Q आर फॉल्स. P and Q are false, then P disjunction Q is false and for other it is true. असं लक्षात ठेवायचं आहे. कंजंक्शनमध्ये ट्रू ट्रू हा ट्रू असतो आणि डिसजंक्शनमध्ये फॉल्स फॉल्स हा फॉल्स असतो आणि बाकी सगळे ट्रू असतात. नाव नंबर 3, काय होतं थर्ड कनेक्टिव्ह, निगेशन. निगेशन कोणता वर्ड वापरतो, नॉट अँड सिम्बॉल इज दिस. तर याचं एकदम सिम्पल टेबल आहे. P Q, P जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन नॉट काय होणार, फॉल्स. P जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय येणार, P निगेशन काय होणार, ट्रू. P ट्रू आहे तर निगेशन P फॉल्स. P फॉल्स आहे तर निगेशन P ट्रू. नेक्स्ट इज इफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन इफ देन, सिम्बॉल काय आहे, ॲरो. आता इम्प्लिकेशनमध्ये काय होतं, सेम टेबल आधी बनवून घेऊ आपण. P Q, P इम्प्लिकेशन Q. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता इम्प्लिकेशनमध्ये काय होतं, जर ट्रू इम्प्लाइज ट्रू काय होणार, ट्रूच होणार. ट्रू इम्प्लाइज फॉल्स म्हणजेच फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज ट्रू म्हणजे ट्रू आणि फॉल्स इम्प्लाइज फॉल्स सारखंच आहे. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स म्हणजे इट इज ट्रू. सो फॉर दिस ऑल्सो दिस यू हॅव टू कीप इट इन माइंड. In implication, if P is true, Q is false, then P implication Q is false and other all true. Fifth one, double implication. Double implication means if and only if and symbol is double arrow. Now this table, PQ, P double implication Q. True, true, false, false. True, false, true, false. In this, true implication true is true and false implication false is also true and other two are false. तर लक्षात ठेवायचं आहे, जर P आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असेल, ट्रू ट्रू किंवा फॉल्स फॉल्स, ट्रूथ व्हॅल्यू सारखी आहे तर रिझल्ट आहे ट्रू आणि बाकीचे दोन काय आहे, फॉल्स. सो इन दिस वे, just now we have studied the truth table of conjunction, disjunction, negation, implication and double implication. तर हे सगळे ट्रूथ टेबल तुम्हाला समजून घ्यायचे आहे, लक्षात घ्यायचं आहे, कारण हे तुमचे जे 5 ट्रूथ टेबल आहे हे बेसिक ट्रूथ टेबल आहे. या ट्रूथ टेबलचा वापर तुम्हाला पुढच्या मोठ्या 3 किंवा 4 मार्काच्या एक्झाम्पलमध्ये करायचं आहे. सो जस्ट नाव we started the logic lesson, some definition, कोणत्या कोणत्या type of sentence,
देन स्टेटमेंट म्हणजे काय, नंतर आपण शिकलो आहे सिम्पल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट, ओपन सेंटेन्स, ट्रूथ व्हॅल्यू. मग कनेक्टिव्ज काय आहे, कोणते कोणते कनेक्टिव्ज आहेत, कोणते शब्द त्याच्यात वापरल्या जातं, त्याचे सिम्बॉल काय आहे आणि त्याचे ट्रूथ टेबल काय आहे. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. होप सो यू विल प्रिपेअर दिस टॉपिक फ्रॉम द टेक्स्ट बुक and in the next lecture we will start the exercise first 1.1. till that thank you and have a good day. सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सिन्सिअरली जे काही आम्ही आमच्या लेवलवर शिकवतो आहे किंवा तुम्हाला जिथनं कुठनं मिळतं आहे त्याचा वापर करून तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे. सो कंटिन्यू युअर स्टडी. थँक यू अँड हॅव अ गुड डे.